नमस्कार मंडळी, जय शिवराय. आता हे सगळे समोर दृश्य बघून तुम्हाला वाटत असेल की हे कोणते तरी खेडेगावातले दृश्य आहे किंवा कोणते तरी जुने ठिकाण आहे, पण ॲक्च्युली हे शिल्पकला आहेत आणि हे ठिकाण आहे सिद्धगिरी मठ म्हणजेच कनेरी मठ. हे नैसर्गिक ठिकाण बघण्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण कनेरी मठची सैर करूया. हे आहे सुंदर असं प्रवेशद्वार. इथं स्टार्टिंगलाच तुम्हाला भगवा दिसेल आपल्याला आणि इथून तुम्हाला तिकीट काढून आतमध्ये जायचं आहे. इथून आत आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काही देवांची शिल्प दिसतील. इथून तुम्हाला काही ऋषीमुनींची देखील शिल्पे पाहायला मिळतात. हे बघा आपले गंगा, जमुना, सरस्वती आणि मस्त सुंदर असं कमळ. आता बरोबर आपण झेंड्याच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि इथं कासव, बेडकावरचा बेडूक असे काही चित्र विचित्र आकृती तुम्हाला बघायला मिळतील. हे जे आहे हे सगळे विषारी वनस्पती आहेत. इथं विषारी वनस्पतींचा संच आहे. इथं अशी काही वाद्य तयार केलेली आहेत जी मन मोहून टाकणारी आहेत. इथे काही मनमोहक शिल्पे आहेत. याच्याहूनही जास्त अजून पुढे बघायचंय तुम्हाला. आता इथे तुम्हाला एक झुलता पूल दिसेल, यावरून मीच जात आहे. इथून तुम्ही बघू शकता हे सगळे जे आहे ते जुन्या काळातले उपचार पद्धती आहेत वेगवेगळ्या रोगांवरचे. चला आता आपण मस्तपैकी रेल्वेमधून जंगल सैर करूया. याचं तिकीट सेपरेट आहे बरं का. महादेव आणि नंदी महाराज. चला आता म्युझियम मध्ये जाऊ. हे सगळे बघताय ते सगळे म्युझियम मधले दृश्य आहेत. हे सर्व आहेत हुबेहूब कोरीव काम केलेली हुबेहूब शिल्पे. म्युझियम मधली ही जी शिल्पे आहेत ती खूप बघण्यासारखी आहेत आणि आवर्जून बघा, कारण मी याच्यामध्ये सगळेच नाही दाखवलेले आहेत. हे बघा, वाटलं ना तुम्हाला पण ही खरंच मुलं खेळत आहेत. अगोदरच्या लोकांची वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी घरे पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
कोल्हापूरपासून फक्त आणि फक्त 13 किलोमीटर असणारं हे सुंदर ठिकाण तुम्हाला एकदा येऊन बघायलाच लागते. अवश्य एकदा या ठिकाणाला भेट द्या आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं. धन्यवाद.